आम्ही फक्त त्यांच्याच पुढे नतमस्तक होतो, ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत सिंहगड किल्ला. पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्वेला पसरलेल्या भुलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर असे सगळे किल्ले या गडावरून दिसतात. पूर्वी असं म्हटलं जातं की कौंडण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली, म्हणून या डोंगराचं नाव कोंढाणा झालं आणि याच कोंढाण्याचं नाव आता सिंहगड आहे. पुण्याजवळील सिंहगड किल्ला हे महत्त्वाचं ऐतिहासिक ठिकाण आहे. आज पर्वत, निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. आणि मग आम्ही सुद्धा पोचलो सकाळी 5:30ला. आम्हाला सुद्धा सनराईज बघायचा होता. आमच्याबरोबर असंख्य निसर्गप्रेमी होते, त्यातले रोज येणारी लोकंसुद्धा होती. इथे तुम्हाला 2 प्रकारे येता येते. स्वारगेटपासून तुम्हाला बस आहे, ती तुम्हाला पायथ्याशी सोडते. पायथ्यापासून वरपर्यंत ट्रेकिंग करत येता येतं. नाहीतर दुसरा पर्याय, स्वतःची गाडी असेल तर वरपर्यंत तुम्ही येऊ शकता. किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क भरावे लागत नाही. सिंहगड किल्ल्याच्या पासून डोंगराच्या खाली काही गावं आहेत. तिथे पर्यटकांसाठी नाश्ता, जेवण, चहा याची सोय अगदी सकाळी 6 वाजल्यापासून इथले गावकरी दररोज त्याचा पुरवठा करतात. हे ग्रामीण लोकांसाठी उत्पन्नाचा एक चांगला मार्ग आणि शहरी लोकांसाठी एक उत्तम अनुभव असल्यासारखा आहे. पुणे दरवाजाजवळ आल्यावर एक वेगळा असा शंखनाद करणारा ग्रुप बघायला मिळाला. सकाळी सकाळी आसमंतात होणारे शंखनादाचे प्रसन्न वाइब्स पसरत होते. इथे गडावर आपल्याला कल्याण दरवाजा, देवटाकी, अमृतेश्वर भैरव मंदिर, झुंजार बुरुज, डोनगिरीचा कडा, राजाराम महाराज यांचे स्मारक, तसेच टिळक बंगला, दारूचे कोठार आणि कोंढाणेश्वर हे शंकराचं मंदिर आणि आज आपण मुख्य बघणार आहोत ते वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं स्मारक. पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. इसवी सन 1647मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इसवी सन 1649मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेला उदयभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. 16 फेब्रुवारी 1970 साली गड कोंढाणा मोगलांचा सरदार उदयभान राठोड याच्यापासून तानाजी मालुसरेंनी गडाच्या पश्चिमेच्या बाजूला जाऊन द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून उदयभानाला ठार करून स्वतःचे प्राण अर्पण केले. याची अद्भुत पराक्रमाची शौर्यगाथा ही महाराष्ट्राची म्हणून तानाजी मालुसरेंना इथे वीरमरण आलं. म्हणून 1941 साली प्रतिमा समाधी मेमोरियलची स्थापना झाली. प्रसंग मोठा होता. राजस्थानाच्या 3 कन्यांचं अपहरण करून उदयभान सिंहगडावर आला होता आणि जिजाऊंना हे कळताच त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की सिंहगड हा आपला झालाच पाहिजे. त्यावेळी राजगड ही राजधानी होती. तिथे तानाजी मालुसरे हे आपल्या मुलाची पत्रिका घेऊन आले होते, पण त्यांना राजे चिंताग्रस्त दिसले. राजांना हा गड कोण जिंकणार याची चिंता होती. हे त्यांना कळताच मालुसरे म्हणाले, आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं. कोंढाण्यावर आदिलशाहीचा सरदार उदयभान याच्याकडे हजारोचं सैन्य होतं आणि केवळ 500 मावळे, सूर्याजी आणि शेलार मामांना घेऊन तानाजी मालुसरे कोंढाण्यावर रवाना झाले.
गडाच्या दरवाजावर कडेकोट बंदोबस्त होता, त्यामुळे तानाजी मालुसरे यांनी गडाच्या मागील बाजूने चढण्याचा निर्णय घेतला. पण मागील बाजूस भला मोठा कडा होता. मग त्यांनी तो कडा पार करून ते वर गेले. वरती जाताच युद्ध सुरू झालं. एक माणूस उदयभान 10 सैनिकांना भारी पडत होता. पण 58 इंच छाती असलेले तानाजी मालुसरे लढत होते. युद्धाच्या वेळी त्यांच्याकडे 2 तलवारी होत्या. एक त्यांच्या उजव्या हातात अंदाजे 35 किलो वजनाची होती, तर दुसरी त्यांच्या डाव्या हातात 15 किलोची होती. मालुसरे लढत होते, पण उदयभानाने पाठीमागून वार केला आणि इंच इंच जखमा केल्या. तरीसुद्धा शेवटपर्यंत ते एका हाताने लढत राहिले. तानाजी गेल्याची बातमी महाराजांना कळाली तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर आले, माझा गड आला पण माझा सिंह गेला. इथे तानाजी मालुसरे स्मारकामध्ये तानाजी मालुसरेंच्या वेगवेगळ्या पोजमध्ये असलेल्या प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि तानाजी मालुसरेंच्या रक्ताच्या बलिदानाने वीरप्राप्ती झालेल्या त्यांच्या अद्भुत अशा पराक्रमाच्या स्मरणार्थ महाराजांनी ही समाधी बांधली. इथे रोज समाधीची पूजा केली जाते. अतिशय उत्तम पद्धतीने रोज पूजा होते. आज आम्हाला निलेश भगत इथे भेटले. आज त्यांच्या ग्रुपमधील प्रत्येकाचा दिवस ठरलेला आहे आणि त्या दिवशी येऊन ते इथे पूजा करतात. एरियल व्ह्यू ड्रोनने आपल्याला दूरपर्यंत गडकिल्ले बघता येतात. आपला मराठा साम्राज्याच्या गडकिल्ल्यांचा इतिहास हा पुढच्या पिढीला नक्कीच पोचवायला हवा आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपली प्रत्येकाची आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.